भारतामध्ये अनेक वर्ष स्त्रियांमध्ये सर्वात कॉमन कॅन्सर हा सर्व्हिक्स कॅन्सर होता. अच्छा. गेल्या काही वर्षात त्याला ब्रेस्ट कॅन्सरने रिप्लेस. कर्करोग किंवा कॅन्सर हा काही एक आजार नाही. जसं डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर हा एकच आजार असतो, तसं कर्करोगाचं नाही. कर्करोग हा कुठल्याही अवयवाला होऊ शकतो. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत बर कुठल्याही अवयवाला कर्करोग होऊ शकतो. फॉर्च्युनेटली सर्व प्रकारचे कॅन्सर्समध्ये आपण म्हणू की 4 ते 5% कॅन्सर जे अनुवंशिक असतात. कुठे ना कुठेतरी आपली जीवनशैली कर्करोगाचं प्रमाण वाढायला कारणीभूत ठरते. नमस्कार श्रोते हो. आज अभिज टॉक या आपल्या पॉडकास्ट शोमध्ये नेहमीप्रमाणेच विशेष पाहुणे आलेले आहेत. आपण दरवेळेला वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातल्या तज्ज्ञ लोकांना आपण बोलवतो. तर आज आरोग्याच्या संदर्भात जनजागृती आणि एका चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून काही गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या ही इच्छा होती. म्हणून आज आपल्याकडे डॉक्टर अमित पारसनीस सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. ऑन्कोलॉजी स्पेशलिस्ट म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणू की कर्करोग तज्ज्ञ म्हणून ते गेले 25 ते 30 वर्ष आपली सेवा पुण्यात सर्व लोकांना त्यांच्या देत आहेत. दीनानाथ मंगेशकर सह्याद्री हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी शेकडो कर्करोगाच्या रुग्णांवर आत्तापर्यंत यशस्वी उपचार केलेत आणि एक विश्वासार्ह प्रतियश डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे. तर वास्तविक पाहता हा आजार हा कोणाला हवासा असा नक्कीच नाही आहे, परंतु त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे त्या संदर्भात आपल्याला समाजापर्यंत काही गोष्टी पोचवून काही काळजी घेता येईल का असा विचार मनात आला, म्हणून आम्ही आज सरांना इथे बोलवले. सर तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि आपण विषयाला सुरुवात करूया. येस. तर मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या आत्तापर्यंतचे जे काय अहवाल येतात त्याच्यामध्ये कर्करोगाचं प्रमाण बऱ्यापैकी आता दिवसेंदिवस वाढतंय जगभरातच, आणि भारताची लोकसंख्या ही जास्ती असल्यामुळे त्याची तीव्रता आपल्याला पण जाणवते. तर याच्या बाबत तुमचं काय भाष्य आहे किंवा तुमचं काय म्हणणं आहे याच्याबाबत? कर्करोगांची संख्या, कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे हे काही निसंशय खरं आहे. याचं कारण एकतर पॉप्युलेशन आपल्याकडे वाढली हेही आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की आपल्याकडे कर्करोगाचं निदान करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, CT स्कॅन आहे, पेट स्कॅन आहे, बायोप्सी आहे, हॉस्पिटल्स आहेत, या सर्व सुविधा आता उपलब्ध आहेत बऱ्याच ठिकाणी. शहरामध्ये खूप ठिकाणी, इवन गावांमध्ये किंवा Tier 2 सिटीज ज्याला आपण म्हणतो तिथंसुद्धा खूप ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पूर्वी एखादा रुग्ण काही कारणास्तव डायग्नोसिस न होता दगावायचा, कदाचित त्याला कर्करोग असू शकेल, तो आता डायग्नोज होतो. त्यामुळे तर डायग्नोज झाल्यामुळे, त्याचं निदान झाल्यामुळे ती संख्याही वाढलेली आहे. संख्या वाढली. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कुठे ना कुठेतरी आपली जीवनशैली कर्करोगाचं प्रमाण वाढायला कारणीभूत ठरलेली आहे. अच्छा. तर शहरी जीवनशैली किंवा अर्बन लाईफस्टाईल या गोष्टीमुळे आपण जे खातो, आपला आहार विहार, आपण जे व्यायाम करतो, आपण आपला स्ट्रेस, या सर्व गोष्टींमुळे कुठे ना कुठेतरी कर्करोगाचं प्रमाण वाढण्याची सुरुवात झालेली आहे. हे मुख्य कारण ते आहे. मुख्य कारण ते म्हणजे भारतामध्ये तर आपण दिवसेंदिवस याची रुग्णसंख्या वाढलेली बघतोच आहे. तर एक विचारायचं असं होतं की पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये याचं प्रमाण समसम आहे किंवा स्त्रियांमध्ये साधारण जास्ती ऐकायला येतं प्रमाण, असं काही आहे का? नाही, असं नाही आहे काही खरं. म्हणजे आपण असं म्हणूया की कर्करोग किंवा कॅन्सर हा काही एक आजार नाही. जसं डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर हा एकच आजार असतो, तसं कर्करोगाचं नाही आहे. कर्करोग हा कुठल्याही अवयवाला होऊ शकतो. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत कुठल्याही अवयवाला कर्करोग होऊ शकतो. अच्छा. प्रत्येक अवयवाचा कर्करोग हा वेगळा असतो. म्हणजे एकाच अवयवामध्ये 3-4 प्रकारचे पॅथॉलॉजिकली वेगवेगळे असे कर्करोग होऊ शकतात. ही माहिती नवीनच कळाली. त्यामुळे पॅथॉलॉजी वेगळी असते, त्यामुळे त्या कर्करोगाचं जे बिहेवियर असतं ते वेगळं असतं, जी बायोलॉजी वेगळी असते. तर अशा प्रकारे आपण असं म्हणू की 15-20 अवयव पकडले, त्याच्यात प्रत्येकी 2-3 प्रकारचे कॅन्सर्स पकडले, तर असे बरेच कॅन्सर्स आहेत. अच्छा. आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये कुठले कुठले कॅन्सर्स कॉमन आहेत त्याची 1 ते 10 नंबरची अशी लिस्ट दरवर्षी असते. तर त्यामुळे दोन्ही जेंडर्समध्ये कॅन्सर होतोच आहे. असं नाही की स्त्रियांमध्ये जास्ती आहे. आता ब्रेस्ट कॅन्सर हा ऑब्व्हियसली स्त्रियांमध्ये जास्ती आहे, पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. पण साधारणतः
95% ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्ये स्त्रियांमध्ये. असं आहे ते. त्यामुळे कॅन्सर हा स्त्री किंवा पुरुष हा भेद नाही करत. अच्छा. वेगवेगळ्या अवयवांमध्ये कॅन्सर दोन्हीकडे होऊ शकतात. कर्करोग हा अनुवंशिक आहे का? म्हणजे साधारण लोकांमध्ये गैरसमज असतो की मागच्या पिढीत जर घरात कोणाला असेल तर तो पुढच्या पिढीमध्ये पण तसाच तो ट्रान्सफर होतो किंवा होण्याची शक्यता असते, असा एक लोकांमध्ये प्रचलित समज आहे. तर हे खरं आहे का? आणि तर असेल तर त्याची काय कारणं असू शकतात? एक स्पष्ट आपण गोष्ट लक्षात घेऊया की प्रत्येक कॅन्सर हा जनुकीय असतो, म्हणजे जेनेटिक असतो बरं. किंवा जीन रिलेटेड असतो. कारण कॅन्सर म्हणजे काय, तर एखाद्या शरीरातल्या पेशीचं प्रमाणाबाहेर, नियंत्रणाबाहेर विघटन म्हणजे डिव्हिजन होऊन त्याचे सेल्सचा एक गोळा बनणे, हा सर्वसाधारणतः कॅन्सर असा असतो. बरं. जी पेशी तिचं एक ठराविक आयुष्य असतं, समजा आपण म्हणू की 100 दिवसाचं तिचं लाईफ आहे, 100 दिवसांनी ती पेशी मरून जायला पाहिजे, तर ती न मरता ती जर वाढत राहिली तर तिचा गोळा होऊन तो कॅन्सर होतो. अच्छा. तर तो का होतो असं, तर काहीतरी त्या पेशीमध्ये जे जीन्स असतात ते जीन खराब झाल्यामुळे होतो. ते जीन खराब का होतात, तर त्याला काहीतरी एक्सटर्नल स्टिम्युलस मिळतो. बरं. म्हणजे काय, की काहीतरी त्याला रेडिएशन मिळालं असेल किंवा काही टॉक्सिक केमिकल्स असतील किंवा खाण्यातल्या काही घटकांमुळे त्याच्यावर काही परिणाम झाला, तर हे का होतं हे प्रत्येक वेळेला सांगणं शक्य असतं असं नाही. बरोबर. त्यामुळे कॅन्सर, आणि अजून एक त्याचा चौथं कारण म्हणजे जेनेटिक, म्हणजे अनुवंशिक. तर अनुवंशिक म्हणजे हेरिडिटरी आणि बरोबर. जेनेटिक म्हणजे जीन रिलेटेड. बरं. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो हो हो. तर अनुवंशिक म्हणजे काय, की तो जीन मधल्या डिफेक्टमुळे कॅन्सर होणे आणि तो डिफेक्ट एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत कॅरी होणे, बरं. हे अनुवंशिक आहे. फॉर्च्युनेटली सर्व प्रकारचे कॅन्सर्समध्ये आपण म्हणू की 4 ते 5% कॅन्सर हे अनुवंशिक असतात. बरं. म्हणजे कमी प्रमाण आहे. कमी प्रमाण. म्हणजे आपण 100 कॅन्सरचे रुग्ण घेतले तर त्यात आपल्याला 4-5च लोक असे आढळतील ज्यांच्यामध्ये फॅमिलियल कॅन्सर सिंड्रोम आहे किंवा काही असं एक जीन आहे की जी एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाते Cancer. आणि त्याच्यामुळे कॅन्सर होतो. पण म्हणजे असं काही असतं का की मागच्या पिढीत एखाद्या व्यक्तीला एका XYZ अवयवाचा कॅन्सर झालाय, तर पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होताना तो त्याच अवयवाला होतो किंवा वेगळ्या अवयवाला पण होऊ शकतो? तर ह्याच्यावरती खूप संशोधन झालंय आणि चालू पण आहे. बरं. तर काही ग्रुप सिंड्रोम्स असतात. उदाहरणार्थ एका सिंड्रोममध्ये आपण म्हणू की ब्रेस्ट ओव्हरी असं होऊ शकतं. काही सिंड्रोम्समध्ये कोलोरेक्टल होतात, बरं. कोलोरेक्टल प्रोस्टेट होतात. अशा टाईपचे काही सिंड्रोम्स डिफाईन्ड आहेत. बरं. पण त्याच्यात कुठल्या जीनमध्ये काय डिफेक्ट आहे तेही डिफाईन्ड आहे. पण फॉर्च्युनेटली अशा प्रकारच्या रुग्णांचं प्रमाण कमी आहे. अजून कमी. त्यामुळे कॅन्सर हा अनुवंशिक नसतो. अच्छा. कॅन्सर बरेच वेळेला एक्सटर्नल फॅक्टर्समुळेच होतो आणि त्यामुळे एका पिढीत कॅन्सर झाला म्हणून दुसऱ्या पिढीत तो होईल असं नव्हे. बरोबर. लाईफस्टाईल चेंजेस ह्या सिमिलर असतील तर होऊ शकतो, नाही असं नाही. आणि हल्ली आपण काय करतो की बऱ्याच कॅन्सर पेशंटची आता इझिली अवेलेबल आहे, आता एकदम सगळीकडे होऊन जाते तपासणी, जेनेटिक तपासणी पण करतात. अच्छा. तर जेनेटिक चाचणी केली जाते की ज्याच्यामध्ये मग त्या पर्टिक्युलर माणसामध्ये तो डिफेक्ट आहे का ते कळू शकतं. म्हणजे पुढच्या पिढीमध्ये पण त्याचं टेस्टिंग करता येतं आणि काही आपण म्हणू प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करता येऊ शकतात. आता एक आपण मगाशी बोलताना म्हणालात, पण कर्करोग होण्याची साधारण काय कारण असू शकतात? की म्हणजे जसं आता तोंडाचा कर्करोग होण्याची कारण आपल्याला माहिती आहे, तंबाखूचं सेवन असेल किंवा पान मसाला गुटखा याचं सेवन असेल, हे जर एक ठळक दिसणारं कारण आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर अवयवांना म्हणजे आतड्याचा कॅन्सर असेल किंवा पोटाचा असेल किंवा अजून स्त्रियांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो गर्भाशयाचा कॅन्सर असेल किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल, तर ही होण्याची काय कारणं असतात? म्हणजे आज तुमच्या माध्यमातून मी या लोकांना सांगू इच्छितो की साधारण या प्रकारच्या गोष्टींना जर आपण टाळू शकलो किंवा काळजी घेऊ शकलो तर साधारण आपण त्या आजारापासून दूर राहू शकू. तर जसं आपण मगाशी म्हणलं की कॅन्सर हा कुठल्याही अवयवाला होऊ शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवांमध्ये वेगवेगळे कॅन्सर होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे कॅन्सरचं आपल्याला एकच एक कारण असं सांगता येईल. अच्छा. उदाहरणार्थ आता तोंडाचा कॅन्सर हा जसा तंबाखू कुठल्याही स्वरूपात खाल्ल्यामुळे होतो, तसा तो वारंवार ट्रॉमा होणे, दाताचा ट्रॉमा होणे किंवा काही इजा होणे किंवा एखाद्या खूप जास्त तिखट खाणाऱ्या लोकांना सारखं त्या तिखटाला एक्सपोजर मिळणे, या गोष्टींमुळे सुद्धा किंवा काहीही कारण नसताना सुद्धा तो कॅन्सर होऊ शकतो, जेव्हा अच्छा. काही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन किंवा काही जेनेटिक डिफेक्ट असेल तर. बरं. तर प्रत्येक अवयवाला होणाऱ्या कॅन्सरची कारण मीमांसा ही वेगवेगळे असते. तर ग्रॉसली आपण जर म्हणलं तर एक तर जेनेटिक, जसं आपण मगाशी म्हणलं की जीनमधून ट्रान्समिट झालेला डिफेक्ट, तो डिफेक्ट असेल तर त्याच्यात कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, म्हणजे त्या भागाला रेडिएशन मिळालं आहे काही कारणाने किंवा खाण्यामधून किंवा व्यावसायिक एक्सपोजरमधून कुठल्या प्रकारच्या केमिकल्सला सामोरं गेलाय माणूस. खूप जास्ती प्रमाणात एक्सपोजर. आता केमिकल्स आपल्या आसपास आहेत, रेडिएशन आपल्या आसपास आहे, पण खूप जास्ती प्रमाणात एक्सपोजर झालं
उदाहरणार्थ जी लोक बिल्डिंग क्षेत्रात काम करतात बरं. त्यांना ॲस्बेस्टॉसचं एक्सपोजर होतं आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा एक लंगचा एक मेझोथेलियमा नावाचा कॅन्सर होऊ शकतो. होऊ शकतो. तर हे ऑक्युपेशनल हजार्ड्स असं पण म्हणू शकतो. तर एक्सपोजर टू केमिकल्स, एक्सपोजर टू रेडिएशन ही मेन फॅक्टर्स आहेत कॅन्सरसाठी. आणि तिसरं येतं मग ऑफकोर्स अर्बन लाईफस्टाईल, ज्याच्यामध्ये तुम्ही खाता काय, तुम्ही पिता काय, तुमचं वजन किती आहे, तुम्ही स्ट्रेस किती घेता, तुम्हाला बाकी कुठले आजार आहेत का, या गोष्टीतून शरीरामध्ये जे काही बदल घडतात त्याच्यात कुठेतरी एन्व्हायरमेंट ती कॅन्सर व्हायला कारणीभूत ठरते. अच्छा. असे कुठल्याही कॅन्सरचे आपण एक 2-3 प्रकारचे कारणमीमांसा करू शकतो. म्हणजे जसं आता हृदयरोग टाळायचा असेल तर माणसाने व्यायाम करणं गरजेचं आहे, किंवा रक्तवाहिन्या आपल्या छान राहाव्यात म्हणून श्वसनाचे व्यायाम करावेत, किंवा डायबिटीस होऊ नये म्हणून माणसाने गोड खाणं नियंत्रणात ठेवावं, खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्यात, किंवा ब्लड प्रेशर असेल तर माणसाने थोडंसं प्राणायाम किंवा मेडिटेशनच्या माध्यमातून ज्या नको आहेत त्या सवयी टाळून आपलं आयुष्य शांतमय आणि सुखकारक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा, असं आपण काळजी घेऊन या गोष्टींना दूर ठेवू शकतो. तसं कॅन्सरच्या बाबतीत अशा काही गोष्टी आहेत का की ज्या आपण फॉलो केल्या किंवा ज्या टाळल्या तर आपण किमान त्याची 10-20% शक्यता तरी आपल्यापासनं दूर ठेवू शकतो? असं काही बदलती जीवनशैली आपण अनुसरू शकतो का? ज्या हॉस्पिटलमध्ये मी कॅन्सर च्या उपचाराचं शिक्षण घेतलं ते म्हणजे भारतातलं किंवा एशियातलं सर्वात मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल, सर्वात प्रसिद्ध म्हणजे टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटर. तर टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटरचं एका वर्षीचं किंवा अजूनही त्यांचं एक स्लोगन सारखं आहे की 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं की सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा, एस्पेशली टोबॅको रिलेटेड व्यसनांपासून दूर राहायचं. दुसरं म्हणजे शरीराची स्वच्छता राखा, म्हणजे कुठल्याही शरीराच्या भागाची स्वच्छता नीट राखणं आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे ट्राय टू मेंटेन आयडियल बॉडी वेट. तर या 3 गोष्टी जर आपण केल्या तर त्याच्यापासून ज्या पुढे होणारे जे अजून दुष्परिणाम आहेत, अजून कॉम्प्लिकेशन्स, पुढचे आजार आहेत, हे आपण टाळू शकतो आणि काही प्रमाणात आपण आपल्याला होणाऱ्या कॅन्सरचा धोका कमी करू शकतो. ओके. म्हणजे तुमची लाईफस्टाईल ही जर व्यवस्थित असेल आणि खाण्यापिण्याची पथ्य पाळली, जसं बाकीच्या आजारांना आपण दूर ठेवू शकतो तसंच कॅन्सरला पण आपण त्या पद्धतीने देऊ शकतो. तर अलीकडे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त वाढलंय. अर्थात हे गोष्टी स्त्रियांनाच होऊ शकतात, त्यामुळे त्याचं प्रमाण आहे, पण पूर्वीपेक्षा याचं कारण वाढलंय आणि त्याचं बऱ्यापैकी लोकांना पुढच्या स्टेजला गेल्यानंतर डायग्नोसिस होतं. तर खास करून या बाबतीत स्त्रियांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याच बाबतीत अशी कुठली गोष्ट आहे की जी या गोष्टीला कारणीभूत ठरू शकते? जसं तुम्ही म्हणालात की वेट ही एक गोष्ट आहे, त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या सवयी, पण हे 2 जे कॅन्सर आता जे काय वाढलेत ब्रेस्ट आणि युट्रसचं, तर त्याच्याबाबत तुम्ही काय स्पेसिफिक सांगाल? फार चांगला मुद्दा आहे, कारण स्त्रिया हा आपल्या कुटुंबाचा कणा असतो, त्यामुळे त्यांना थोडीशी जास्ती जनजागृती त्यांच्यामध्ये झाली तर उलट चांगली गोष्ट आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मी की मी अनेक वर्ष अहमदनगरला जाऊन ऑपरेशन्स करायचो, अजूनही करतो. आणि साधारणतः आपण म्हणू एक 10 वर्षापूर्वी किंवा 15-16 वर्षापूर्वी ज्या प्रकारचा पॅटर्न तिथं बघायला मिळायचा मला, की तिथे सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या खालचा भाग, सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण खूप जास्ती होतं. आणि मी सर्वायकल कॅन्सरची खूप ऑपरेशन करायचो, बरेच पेशंट रेडिएशनला पाठवायचो. आणि हा टिपिकली रुरल एरियामध्ये होणारा आजार, ग्रामीण भागामध्ये अस्वच्छता, लवकर लग्न होणे, लवकर मुलं होणे, या गोष्टींमुळे थोडंसं त्याला एक्स्ट्रा त्याचं रिस्क वाढते, असा तो आजार आहे. तर साधारणतः 10-12 वर्षापर्यंत हा पॅटर्न होता चालू, आणि नंतर तो पॅटर्न बदलून आता तिथे गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हेच प्रमाण वाढलं. हे टिपिकल अर्बन लाईफस्टाईलचे होणारे कॅन्सर आहेत. तर गावाकडच्या लोकांची पण लाईफस्टाईल बदलत चालली आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये होणाऱ्या कॅन्सरचं जे स्पेक्ट्रम आहे ते पण बदलत चाललं. भारतामध्ये अनेक वर्ष स्त्रियांमध्ये सर्वात कॉमन कॅन्सर हा सर्व्हिक्स कॅन्सर होता. अच्छा. गेल्या काही वर्षात त्याला ब्रेस्ट कॅन्सरने रिप्लेस केलं. जगभरामध्ये स्त्रियांमध्ये होणारा 1 नंबरचा कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सर. आता भारतामध्ये पण तेच आहे. तर ह्याला जीवनशैली, तुमचं लग्न कधी होतं, मुलं कधी होतात, तुमच्या आहाराच्या सवयी, तुमचं वजन, या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कारणीभूत आहेत. साधारण प्रचलितपणे तुमच्यापर्यंत जे पेशंट पोहोचतात किंवा जे तुम्ही आज हँडल करता, ऑपरेशन्स करता, त्याच्यामध्ये नॉर्मल टिपिकल कुठला पॅटर्न, म्हणजे आपण आता जसं स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा आणि ब्रेस्टचा आपण बोललो,
तसं कॉमन एक 4-6 प्रकार असे कुठले आहेत की जे आता वारंवार आढळायला लागलेत अशा प्रकारचे कॅन्सर? कॅन्सरची मी सर्जरीज करतो, त्यामुळे ऑपरेबल कॅन्सर जर आपण म्हणलं किंवा ऑपरेशनच्या स्टेजमध्ये येणारे कॅन्सर, तर ब्रेस्ट कॅन्सर आहे, ओरल कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर. तिसऱ्या नंबरला आपण म्हणूया गायनेकोलॉजिकल कॅन्सर्स म्हणजे ओव्हरी, युट्रस यांचे कॅन्सर्स. 4 नंबरला कोलोरेक्टल कॅन्सर्स म्हणजे मोठं आतडं आणि संडासची जागा हे कॅन्सर्स. आणि त्याच्यानंतर मग अन्ननलिका, जठर यांचे कॅन्सर्स अच्छा. आणि बाकी सॉफ्ट टिश्यू ट्युमर्स असं सगळे ओके. पण हे करत असताना ज्या प्रकारे पेशंट तुमच्याकडे येतात, तर आजकाल वैद्यकीय पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीज आणि बाकीच्या सुविधा पण बऱ्यापैकी तशा प्रगत आणि वाढलेल्या आहेत. हो. तर लोकांनी साधारणपणे कुठल्या प्रकारच्या गोष्टींच्या टेस्ट कुठल्या एज नंतर, विशेषतः स्त्रियांनी आणि पुरुषांनी पण केल्या पाहिजेत, की जेणेकरून तुम्ही स्वतःला अपडेट ठेवू शकाल किंवा त्याच्यावर मॉनिटर करू शकाल की आपण इन लाईन विथ आवर फिजिकल रिक्वायरमेंट आहोत की नाही? कसं आहे, आता असं म्हणतो की 40व्या वर्षानंतर दरवर्षी एक ब्लड टेस्ट करा, ECG करा, मग तुम्हाला डायबिटीस आहे की नाही, ब्लड प्रेशर चेक करा, हार्ट डिसीज आहे की नाही समजेल. तर हे कसे, हे जेनेरिक डिसीजेस आहेत. म्हणजे डायबिटीस म्हणजे काय की सगळ्यांना होतो, तो सिमिलर टाईपचा होतो किंवा 2-3 टाईप्स आहेत, पण ते सिमिलर त्याचं हे आहे. तसं कॅन्सरचं नाही. बरं. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की बाबा मी आज अॅन्युअल चेकअप केला, माझं सगळं ओके होतं, मला कॅन्सर होणार नाही आता. 3-4 महिन्यांनी असं होऊ शकतं की 4-5 महिन्यांनी काहीतरी झालं त्रास आणि त्यात कॅन्सर निघाला, असं होऊ शकतं. बरोबर. पण कॉमन कॅन्सर जे आहेत, ब्रेस्ट कॅन्सर आहे, पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर आहे, कोलोरेक्टल कॅन्सर आहे, त्याच्यासाठी काही ठराविक वयानंतर ब्रेस्ट कॅन्सरसाठी मॅमोग्राफी नावाची तपासणी उपलब्ध आहे. करणं गरजेचं आहे. मॅमोग्राफी म्हणजे बेसिकली स्तनाचा एक आपण म्हणू की हाय रेझोल्युशन एक्सरे असतो, अच्छा. की ज्याच्यामध्ये मग तो कॅन्सरची गाठ किंवा कॅन्सरचं जे सुरुवात आहे ती हाताला लागण्यापूर्वी समजून येते एक्सरेमध्ये. आणि मग आपण लवकर इंटरव्हेन्शन केलं, जेवढी स्टेज कमी तेवढं मग रिझल्ट चांगले येतात. असं म्हणूया की 50व्या वर्षानंतर कोलोरेक्टल कॅन्सरचं प्रमाण वाढतं. अच्छा. मग त्याच्याकरता आत्ता तरी कोलोनोस्कोपी हीच तपासणी आहे, पण अजूनही काही तपासण्या असतात की संडासची एक अमुक प्रकारची तपासणी किंवा संडासमध्ये ब्लडची तपासणी, अशा काही काही तपासणीने आपल्याला अंदाज येऊ शकतो. अच्छा. तर बेसिक प्रायमरी त्याचं हां, इन्व्हेस्टिगेशन. तर अशा प्रकारच्या तपासण्या ह्या तुमचं जे रुटीन डेली अॅन्युअल चेकअप आहे त्याच्यामध्ये अंतर्भूत व्हायला पाहिजे. साधारणपणे माणसाने कर्करोग हा तसा उशिरा लक्षात येतो. म्हणजे माणसं स्वतःहून दवाखान्यात जाऊन फार अगदी उद्या उठायचीच आपली परिस्थिती नाही आहे असं वाटलं कीच माणूस दवाखान्यात जातो नॉर्मली. तर साधारण तुम्ही हे सांगा की कुठली कुठली लक्षणं आहेत की जी लोकांनी स्वतः अॅनलाइज केले पाहिजेत की हे अंगावर काढण्यासारखं नाही आहे किंवा हे आपण ताबडतोब याच्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. अशी कुठली लक्षणं आहेत की जी दुर्लक्षित करून चालणार नाही आणि त्याच्यावर तुम्ही लगेचच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावर मार्गदर्शन घेतलं पाहिजे? हा चांगला प्रश्न आहे. आपल्याकडे काय आहे की दुर्दैवाने गरिबी हा सर्वात मोठा आजार आहे. बरोबर. म्हणजे आपण म्हणू की समाजाच्या ज्या सोशो इकॉनॉमिक स्टेटस, लोअर सोशो इकॉनॉमिक स्टेटसवाल्या माणसांना अगदी म्हणजे जीवावर आलं कीच ते दवाखान्यात जातात. त्यामुळे असं म्हणूया आपण की कॅन्सरचं जर निदान उशिराच्या स्टेजमध्ये झालं तर त्याला ट्रीटमेंट करून सुद्धा अपयश येऊ शकतं. हो. एक गोष्ट इतक्या वर्षात निर्विवादपणे सिद्ध झाली आहे की जितक्या लवकर कॅन्सरला तुम्ही शोधाल आणि जितकं त्याला चांगलं ट्रीट कराल तितकं तो बरा व्हायची शक्यता जास्त. ते कितीही मोठे उपचार, अत्याधुनिक उपचार, शस्त्रक्रिया, औषधं येऊत, ही जी गोष्ट आहे, हे विधान जे आहे ते परफेक्टली ट्रू आहे की जितकं लवकर आणि जितकं चांगली ट्रीटमेंट. तर दुर्दैवाने कॅन्सर वेगवेगळ्या अवयवांना होतो, लक्षणंही वेगवेगळी असतात. आणि अजून एक कॅन्सरची गंमत अशी आहे की जोपर्यंत तो अवयवामध्ये काही त्रास निर्माण करत नाही किंवा कुठल्या शरीराच्या सिस्टीमला काही अडथळा निर्माण होत नाही तोवर तो लक्षात येत नाही. अरे बापरे. टिपिकली आता आपण म्हणूया की कोलोरेक्टल कॅन्सर, तर आत कोलॉन म्हणजे इंटेस्टाईन असं पाईपसारखं असतं, संडास त्यातून पास होते, बाहेर जाते. जोपर्यंत त्याला 50% जास्ती ब्लॉक होत नाही त्या पाईपला, तोपर्यंत त्या पेशंटला सिम्पटम्स येणार. बरं. मग कधी काही इतर कारणास्तव सोनोग्राफी किंवा काही टेस्ट झाली तर समजून येतो कॅन्सर, लकी असेल माणूस तर, किंवा काय असं अॅन्युअल चेकअपमध्ये कधी कधी समजून येतो. तर परवा आमचे एक डॉक्टर होते, अॅन्युअल चेकअप हॉस्पिटलनी केला, त्याच्यात एक सोनोग्राफीत काहीतरी थोडंसं वेगळं वाटलं म्हणून तपासणी केली तर त्यांना कोलोरेक्टल कॅन्सर निघाला, लहान वयामध्ये, 45-46 वयामध्ये. बापरे. पण तो चांगली गोष्ट अशी झाली, या गोष्टीकडे बघायचा दुसरा अँगल असा की लवकर लक्ष झाल्यामुळे कॅन्सर एकदम छोटा होता, ऑपरेशन करून तो बरा झाला, कारण अजून काही ट्रीटमेंटची गरज नाही. तर अशा जर का आपण थोड्याशा काही गोष्टी समजून घेतल्या की ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे,
तर ग्रॉसली आपण म्हणूया की कुठलीही शरीरामध्ये असलेली व्याधी किंवा त्रास किंवा प्रॉब्लेम हा जर 15 दिवस ते 1 महिना साध्या डॉक्टरांच्या किंवा साध्या घरगुती उपाय किंवा साध्या औषधांवर जर तो कंट्रोल होत नसेल तर त्याला इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे. बरोबर. म्हणजे त्यात ताप असेल, खोकला असेल, पोटाचे प्रॉब्लेम असतील, थकवा जाणवतोय, गाठ आहे, 15 दिवस ते 1 महिनाभरात ती गेली नाही तर तुम्हाला पुढे तपासणी केली पाहिजे. म्हणजे तपासणी बायोप्सी असेल, सोनोग्राफी असेल, सिटी स्कॅन असेल, बरोबर. अशा प्रकारची तपासणी केली पाहिजे. अच्छा. काही कॅन्सरची जनरली अशी लक्षणं अशी मानली जातात की पहिलं म्हणजे भरून न येणारी जखम. बरं. कुठल्याही ठिकाणी भरून न येणारी जखम आहे तर त्यात कॅन्सरचं सुरुवात झाली नाही हे बघितलं पाहिजे. बरं. हेतुपूर्वक न केलेला वेट लॉस, 10% जास्ती सिग्निफिकंट वेट लॉस, अच्छा. हा एक कुठेतरी कॅन्सरचं कारण असू शकतो. अच्छा. 3 नंबर म्हणजे आवाजामध्ये बदल, 4 नंबर म्हणजे संडास आणि लघवीमध्ये रक्त जाणे, 5 नंबर म्हणजे संडास लघवीच्या सवयीमध्ये रिसेंटली बदल होणे, अच्छा. 6 नंबर म्हणजे शरीरामध्ये कुठे एखादं तीळ किंवा असं काहीतरी मस वगैरे असेल त्याच्यामध्ये वाढ होणे, त्याच्यात ब्लिडिंग होणे, अशा अशा काही गोष्टी आहेत की किंवा शरीरामध्ये 40व्या वर्षानंतर एखादी नवीन गाठ उत्पन्न होणे किंवा गाठ आहे ती आता वाढायला लागणे. बरं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कॅन्सर आहे असं नव्हे, पण कुठेतरी कॅन्सरची शक्यता असेल तर ती रूल आउट केली पाहिजे. ओके. म्हणजे आपल्या त्याला आपण वॉर्निंग साईन म्हणूया की वॉर्निंग मिळाली तुम्हाला की काहीतरी प्रॉब्लेम आहे आहे. तर तुम्ही चेक करून घ्या. बरोबर. त्यामुळे अशा काही असेल तर याचा तर कॅन्सर आहे असं नाही, कारण लोक एकदम घाबरतात लगेच, कारण कॅन्सरची भीती खूप आहे. पण असं काय असेल तर चेक करून घेतलेलं बरं. बरोबर. सर, एक विचारायचं असं होतं की हं. डॉक्टरांच्या वैद्यकीय भाषेमध्ये तुम्ही कॅन्सरचं विभाजन टाईप 2, टाईप 1, टाईप 3 अशा पद्धतीने बोलता. तर याचा नेमका काय अर्थ आहे? म्हणजे पेशंटनी काय समजून घेतलं पाहिजे? चांगला प्रश्न आहे हा. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे टर्मिनॉलॉजीज आहेत, अच्छा. संज्ञा आहेत. एक म्हणजे ग्रेड, दुसरं म्हणजे स्टेज. तर कॅन्सरची ग्रेड जी असते ती कॅन्सर च्या बायोप्सीवरती ठरते. बायोप्सी अच्छा. म्हणजे जो तुकडा काढून कॅन्सरचं निदान केलं जातं त्याच्यामध्ये त्याचं ग्रेडिंग होतं. बरं. तर कॅन्सर आपण म्हटलं जसं एक पेशी असते आणि त्या पेशीचं विभाजन होत होत पेशींचा एक मोठा गोळा तयार होतो. तर समजा आपण म्हणूया की ब्रेस्टच्या पेशीचं झालं तर त्या गोळ्याचं ब्रेस्टच्या पेशींशी किती साधर्म्य आहे यावरती ते ग्रेड ठरतं. म्हणजे बरं. सर्वात जास्ती साधर्म्य आहे तर ग्रेड 1, थोडंसं पेशी वेगळ्या व्हायला लागल्यात तर ग्रेड 2, आणि अच्छा. टोटली पेशी वेगळ्या झाल्यात, ब्रेस्ट कॅन्सरच्या सेलपासून सुरुवात झाली पण पेशी एकदम वेगळ्या होऊन गेल्यात, अच्छा. दॅट इज ग्रेड 3. ओके. सर्वसाधारणतः ग्रेड 1 हा थोडासा चांगल्या प्रोग्नोसिसचा कॅन्सर मानला जातो. ग्रेड 3 थोडासा खराब मानला जातो, कारण का त्यांचं विभाजन फास्ट व्हायला Fast लागलेलं व्हायला. असतं. हे झालं ग्रेड. आणि दुसरं म्हणजे स्टेज. तर अच्छा. स्टेज म्हणजे काय की तो कॅन्सर त्या अवयवामध्ये किती मोठा झाला आहे, किती त्याचा पसरला? नाही, अवयवामध्ये किती साईज मोठा झाला आहे, अच्छा. नंतर त्या अवयवाच्या बाहेर तो किती पसरला आहे, गाठीपर्यंत पसरलाय का अजून कुठे पसरलाय, यावरती स्टेज ठरते. साधारणतः पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये तो अवयवातच असतो कॅन्सर, आणि तो लहान असतो किंवा एका साईजच्या लिमिटमध्ये असतो. स्टेज 2 आणि 3 मध्ये तो लिम्फ पर्यंत जायला लागला असतो. अच्छा. लिम्फ नोड म्हणजे अवधानाच्या गाठी. ओके. तर ओघाओघाने आलंच म्हणून सांगतो की कॅन्सर हा लिम्फ नोड्सद्वारे पसरतो. बरं. हिमॅटोजिनस म्हणजे ब्लड मधून पण पसरतो आणि लिम्फ नोड्स म्हणून पण पसरतो. त्यामुळे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये लिम्फ नोड्स काढणे किंवा लिम्फ नोड्सचा काही भाग काढणे याचा अंतर्भाव असणं फार आवश्यक असतं. गरजेचं आहे. तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये कॅन्सर हा अवयव आणि लिम्फ नोड्समध्ये असतो, आणि चौथ्या स्टेजमध्ये तो अवयव सोडून दुसरीकडे गेलेला असतो. म्हणजे ब्रेस्टमध्ये आहे तो लिव्हरमध्ये गेला, त्याचं कार्यक्षेत्र सोडून तो दुसरीकडे प्रवेश बाहेर करतो. पडला. आणि स्टेज 1 ही सर्वात अर्ली, स्टेज 4 ही सर्वात शेवटची. तर ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. बरं. याच्यात थोडी डिफरन्सिएशन समजून घेतलं पाहिजे. म्हणजे लोकांनी अर्ली स्टेजला जर डिटेक्ट झाला तर त्याच्यावर निश्चितपणे पॉझिटिव्ह उपचार होऊन त्याच्यावर ओव्हरकम करता येऊ शकतं, हे 100% आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. तर एक असा विषय होता की काय म्हणजे कॅन्सर डिटेक्ट झाला, सपोज एखाद्या व्यक्तीला, होऊ नये कधी कोणाला, पण झाला तर साधारण पेशंटची आणि त्याच्या सगळ्या नातेवाईकांची खूप धावपळ उडते आणि घरात एक कल्लोळाचं वातावरण होतं, आणि ते अपेक्षितच आहे. तर अशा वेळेला काय मानसिकता असली पाहिजे आणि काय लोकांनी काळजी घेतली पाहिजे की डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्यावर आपण मात करू शकतो किंवा नाही करू शकत, या संदर्भातला जो चर्चेचा जो काही सूर असतो त्याच्या माध्यमातून लोकांनी काय स्वतःला स्टँड घेतला पाहिजे की आपण निश्चितपणाने, कारण ह्या प्रकारच्या आजाराला मानसिक साथ स्ट्रॉंग असणं आणि त्याच्यावर मानसिक खंबीर असणं ही फार मोठी उपचाराला साथ देण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे. तर याच्या बाबतीत तुम्ही थोडंसं एक सांगा की नातेवाईकांनी आणि पेशंटनी स्वतः काय पद्धतीने त्याच्यावरकडे बघितलं पाहिजे.
एक आपण निश्चितच मान्य केलं पाहिजे की कुठल्याही रुग्णाला त्याच्या कुटुंबाची साथ आणि सपोर्ट मिळणं फार आवश्यक आहे. कारण त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटची प्रोसेस ही लांब असते, मोठी असते. 3, 4, 6 महिने, वर्षभर पण चालू शकते. तर त्या दरम्यान त्याला सपोर्ट करणे, त्याला हॉस्पिटलला घेऊन जाणे, त्याला किंवा तिला तपासण्या करून घेणे, त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याची जी कामं आहेत ती उदाहरणार्थ स्त्रीला झालं असेल तर ती घरातली कामांचं पण जबाबदारी पुरुषाला घ्यायला लागेल. तर या सगळ्या गोष्टी कुटुंबाच्या सपोर्टशिवाय पॉसिबल नाही आहेत. कुटुंबाचा सपोर्ट असणं म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट कंप्लीट करायला तुम्हाला चांगला म्हणजे चान्स आहे आणि कॅन्सरची ट्रीटमेंट चांगली झाली तर बरा व्हायचा पण चान्स आहे. त्यामुळे कुटुंबाचा सपोर्ट हा अधिक महत्त्वाचा आहे, यात काही वाद नाही. दुसरं म्हणजे काय, जेव्हा आता कॅन्सर डायग्नोसिस होतं, सुदैवाने आपल्या शहरांमध्ये भरपूर हॉस्पिटल्स आहेत, भरपूर ठिकाणं आहेत जिथे कॅन्सरचे तज्ज्ञ लोक आहेत. तर मला असं वाटतं की इकडे तिकडे न बघता किंवा फार जास्ती इंटरनेटवर सर्च न करता किंवा नातेवाईकांची चर्चा न करता 1-2 सेकंड ओपिनियन घ्यायला हरकत नाही प्रत्येकाने. जेव्हा डॉक्टर आणि हॉस्पिटल आपल्याला कन्फर्म करायचं आहे आणि थोडीशी आपल्या मनात शंका आहे किंवा आपल्या अजून शंका निरसन करून घ्यायचं आहे, तर एखाद दुसरं सेकंड ओपिनियन घ्यायला हरकत नाही. आपल्याकडे ते घेणं सोपं आहे. बरोबर. पाश्चात्य देशामध्ये ती इतक्या इझिली होणार नाही. तर अच्छा. आपल्याकडे घेणं सोपं आहे. तर मग आपली खातरजमा करून घेण्याकरता किंवा आपली माहिती अजून घेण्याकरता, शंका निरसन करून घेण्याकरता जर तुम्ही सेकंड ओपिनियन घेतलं, अजून दाखवून घेतलं डॉक्टरांना, तज्ज्ञ डॉक्टरांना, तर चांगलं होऊन जाईल ते. पण एकदा जेव्हा तुम्ही ठरवता की आता आपले हे डॉक्टर आणि हे हॉस्पिटल, तेव्हा त्याच्या पुढे मग डॉक्टरांच्या जी निर्णय असतील, डॉक्टरांचा जो सल्ला असेल, तो मात्र आपण व्यवस्थित पाळावा. पाळला पाहिजे. कारण डॉक्टरनी एकदा पेशंट ट्रीटमेंट करायला सुरुवात केली की तो पेशंटची अतोनात काळजी करतो. त्याला पेशंटची कसं चांगलं व्हावं असाच त्याचा प्रयत्न असतो. अगदी अगदी. त्यामुळे तो जे काही सांगेल ते पेशंटच्या भल्याकरता असणार आहे, त्यात काही संशय नाही. त्यामुळे एकदा का ट्रीटमेंट सुरू झाली किंवा शक्यतोवर दुसरे काही जास्ती विचार करू नये. डॉक्टरांच्याकडे आपल्याला स्वतःला सोपवायचं करेक्ट. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून Correct. आपल्या उपचाराला Correct. प्रतिसाद द्यायचा. करेक्ट. त्याच्यामध्ये मग कसं असतं की काही लोकांना हवं असतं की मग मला फक्त मग ऑपरेशन टाळता येईल का, असं असतं काही लोकांचं. मग समजा ऑपरेशन टाळता न येणार असेल तर मग ते कमी कसं करता येईल. तर हे सगळे डॉक्टर पर्याय समजावून सांगतील. त्या पर्यायामध्ये काही समजा कमी जास्त असेल तर ते समजावून सांगतील. समजा डॉक्टर म्हणले की ऑपरेशन बरोबर अजून पण ट्रीटमेंट आवश्यक आहे, ज्याला किमोथेरपी किंवा रेडिएशन म्हणतात, तर त्याला आपण आपलं माइंड ओपन ठेवलं पाहिजे. पेशंटनी आणि कुटुंबानी माइंड ओपन ठेवलं पाहिजे. कारण आपल्याला हे माहिती आहे की कॅन्सर हा उपचाराची संधी एकदाच देतो. म्हणजे जी विंडो आहे तुमच्या कॅन्सरच्या उपचाराची, ती तुमच्या डायग्नोसिस पासून पुढे काही महिनेच असते. तेव्हा तुम्ही जर व्यवस्थित उपचार केलेत तर तुमचं पुढे तो कॅन्सर आटोक्यात राहण्याचे चान्सेस जास्तीत जास्त चांगले राहतील. तर ती विंडो म्हणजे आता मी आज ऑपरेशन केलं म्हणतो मी 6 महिन्यांनी मग आता मी पुढे ट्रीटमेंट घेतो, असं नाही होत. तुम्ही ऑपरेशन केलं आणि त्याला जर आवश्यकता असेल अजून ट्रीटमेंट द्यायची तर ती तेव्हाच घेतली पाहिजे. बरोबर. तर त्या विंडोचा आपण पुरेपूर उपयोग केला पाहिजे. केला विंडोची संधी आपण गमावता कामा नये. त्यामुळे समजा एखाद्या वेळेला डॉक्टर म्हणले की ही ट्रीटमेंट आवश्यक आहे, तर ते असं आपलं मन म्हणजे एका साईडला एकाच ठिकाणी राहू नये आपण. जिथं नको मनस्थिती नको. मला हे नको, मला ते नको, असं व्हायला नाही पाहिजे. कारण का आता कधी पेशंटची परिस्थिती नसते ट्रीटमेंट घेण्याची, म्हणजे पेशंटची प्रकृती खूप खराब असते. मग तेव्हा निर्णय सोपा होतो. पण सगळी प्रकृती चांगली आहे, आपल्याला आर्थिक पाठबळ पण आहे, कौटुंबिक पाठबळ आहे, पण भीतीपोटी किंवा गैरसमजापोटी ट्रीटमेंट घेतली जात नाही, मग नुकसान पेशंटचं होतं. तर हा प्रसंग टाळला पाहिजे. बरोबर. तर हे लक्षात घेणं महत्त्वाचं. मला एक विचारायचं की कॅन्सरच्या उपचार पद्धतींमध्ये प्रत्येक वेळेला ऑपरेशन करणं हे गरजेचंच असतं का, किंवा कधी कधी नुसता केमोथेरपीनी किंवा रेडिएशननी सुद्धा या गोष्टी आटोक्यात आणता येऊ शकतात? म्हणजे लोकांच्या मनात असे अनेक गैरसमज आहेत की प्रत्येक वेळेला कॅन्सर झाला की ते ऑपरेशन करूनच आपल्याला त्याच्यातनं पहिली बेसिक ट्रीटमेंट असते. म्हणजे आत्तापर्यंतचं असं निदर्शनाला आलं की लाईन ऑफ ट्रीटमेंट अशी असते की पहिलं ऑपरेशन करायचं, मग गरज असेल तर रेडिएशन किंवा आपण केमोथेरपी जो मगाशी तुम्ही उल्लेख केला तसं करायचं. तर हे ऑपरेशन प्रत्येक वेळेला गरजेचंच असतं का, किंवा या इतर पद्धतीने सुद्धा त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो? आपण म्हणूया की जे ऑर्गन रिलेटेड कॅन्सर आहेत, सॉलिड ऑर्गन रिलेटेड कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ओरल कॅन्सर, लंग कॅन्सर, इसोफेगस, रेक्टम, स्टमक, या अवयवांच्या कॅन्सरमध्ये कधी ना कधीतरी सर्जरी करायला लागायची शक्यता असते. अधिक असते म्हणजे करायला लागतेच बरेच वेळा. आपण असं करू शकतो की उपचारांचा सिक्वेन्स बदलून, क्रम बदलून ते सर्जरीचं प्रमाण आपण कमी करू शकतो. ओके. किंवा 10 सेंटीमीटर काढायचं तर आपण 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर काढू शकतो, असं होऊ शकतं. पण सर्जरी टोटली टाळता येणं सुद्धा कधी कधी शक्य असतं. आपण म्हणून 10% लोकांमध्ये शक्य असतं. त्यामुळे किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी आणि काही विशेष कॅन्सर रिलेटेड टार्गेटेड थेरपी म्हणतात त्याला, या गोष्टींची आवश्यकता बऱ्याचशा कॅन्सरमध्ये पडते, सॉलिड ऑर्गन कॅन्सर. अच्छा.
सर्जरी टाळता येण्याची शक्यता 10% असते. 10% असतं. व्हेरॅज आता आपण म्हणू लिम्फोमा किंवा ल्युकेमिया हे जे रक्तातल्या पेशींचे आजार आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशनची गरज नसते. ते आजार किमोथेरपी आणि रेडिएशननीच बरे होतात. ओके. उदाहरणार्थ ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर जो म्हणतो किंवा लिम्फोमा हाही एक ब्लड कॅन्सरचा टाईप आहे. त्याच्यामध्ये ऑपरेशनचा काही फारसा कारण नसतं, रोलच नसतो काही. बरोबर. ते आजार सर्वस्वी किमोथेरपी रेडिएशनने बरे होतात. बरोबर. पण जर सॉलिड ऑर्गन कॅन्सर असतील तर कधी ना कधीतरी ऑपरेशन लागण्याची शक्यता जास्ती आहे. एक असा प्रश्न आहे की थोडासा अन्ननलिकेचा किंवा आपण म्हणजे आपण जेवतो किंवा तोंडाचा जो कॅन्सर असतो त्याची शस्त्रक्रिया झाली किंवा त्याच्यात आतमध्ये आपण एक ट्यूब टाकतो किंवा तर अशा प्रकारच्या लोकांना त्याच्यातनं ओव्हरकम केल्यानंतर सुद्धा नॉर्मल जेवण किंवा खाणं करता येऊ शकतं. हो, येतं ना. म्हणजे अन्ननलिकेच्या शस्त्रक्रियेमध्ये अन्ननलिकेचा बराचसा भाग काढला जातो. बरं. अन्ननलिका ही 3 ठिकाणी असते. तोंडात सुरू होते, मानेमध्ये असते, छातीमध्ये असते आणि पोटामध्ये ती जठराला संपते. तर 3 ठिकाणी असते ती. त्याचा बराचसा भाग काढला जातो आणि जठराची एक ट्यूब बनवली जाते जी वरती आणून परत जोडली जाते. त्यामुळे परत खाण्याचा रस्ता जो असतो तो बनतो. त्यामुळे अशा पेशंट्सना नॉर्मल खाता येतं. काही रिस्ट्रिक्शन्स त्यांना बाळगायला लागतात. तर की थोडं हळू खायचं, नंतर दिवसातून 5-6 वेळा खायचं किंवा खूप मोठे मोठे घास घ्यायचे नाहीत. अशी रिस्ट्रिक्शन पाळली तर त्यांना खाता येऊ शकतो. उदाहरणार्थ तोंडाचा जर कॅन्सर झाला, जिभेचा भाग काढला तरी पेशंटला बोलता येऊ शकतं. जबड्याचा भाग काढला तरी चावता येऊ शकतं. तर असं आपल्याला शरीरामध्ये जे बाकीचं उरलेले जे अवयव आहेत किंवा उरलेले जे भाग आहेत अवयवांचे ते हळूहळू कार्य टेकओव्हर करतात आणि एक आपण म्हणू 80-85-90% नॉर्मलला सुद्धा येऊ शकतं. 10-15% वैगुण्य राहतं पण ते ऍक्सेप्टेबल ऍक्सेप्टेबल. मला एक या संदर्भात तुमचं एक कौतुक वाटतं. असा एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही एक अत्यंत काय म्हणू आपण दुर्धर रोगाच्या संदर्भात काम करता आणि आतापर्यंत माझ्या मते शेकडोच्या हजारोच्या आसपास शस्त्रक्रिया तुम्ही इतक्या 25-30 वर्षाच्या तुमच्या कारकिर्दीत केल्यास. तर एक डॉक्टर म्हणून किंवा एक माणूस म्हणून स्वतःला या मानसिकतेत तुम्ही स्ट्रॉंग करण्यासाठी स्वतः म्हणजे हा थोडासा वेगळा प्रश्न आहे की स्वतःला तुम्ही कारण प्रत्येक दिवशी तुमच्या समोर नवीन आव्हान असतं. पेशंटनी पूर्ण तुमच्याकडे स्वतःला सोपवलेलं असतं. त्याच्या नातेवाईकांची तुमच्याकडनं अपेक्षा असतात. अशा वेळेला तुम्ही मानसिकरित्या कणखर असणं आणि दररोज त्याच गोष्टी करून सुद्धा म्हणजे व्यवसायाचा भाग जरी सोडला तरी अशा पद्धतीचं काम करत असताना तुम्हाला स्वतःला कधी अशा पद्धतीचं मानसिक दडपण किंवा अरे आपण किती वर्ष हे करणार आहोत किंवा काय असं कधी एक व्यक्ती म्हणून कधी मनात भावना आली किंवा त्याच्यावर तुम्ही कसं काय आतापर्यंत मात केलीत किंवा काय करता? डॉक्टरांची जमात म्हणून किंवा कम्युनिटी म्हणून हे एक कौशल्य आहे जे समाजाने वाखाणलं पाहिजे आणि ओळखलं पाहिजे. निश्चित. म्हणून की त्या क्षेत्रात राहून त्या वातावरणात राहून त्याच्यापासून बाहेर राहता आलं पाहिजे. हा, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्या पेशंटविषयी मला एम्पथी वाटली पाहिजे. म्हणजे त्याच्या वेदनेशी मला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. पण त्याच वेळेला त्याच्या वेदनेमध्ये मी गुंतून जाता कामा नये. कारण त्याच्या वेदनेत मी गुंतून गेलो तर मी दुसरीकडे कसं लक्ष देणार दुसऱ्या पेशंटकडे आणि मी स्वतःकडे कसं लक्ष देणार. बरोबर. तर हा एक थोडासा अवघड पार्ट आहे आणि ह्याच्यात कोणी शिकवत नाही. मेडिसिन शिकताना कोणी शिकवत नाही. म्हणून पण तुम्ही अनुभवातून तुमच्या संस्कारातून तुमच्या आजूबाजूला जी माणसं असतात तुमचे विद्यार्थीगण असतील तुमचे शिक्षकगण असतील आणि तुमच्या पेशंट्समधून पण तुम्ही शिकता आणि असं तुम्ही शिकत असतानाच तुम्हाला हे आणि शिकत असताना डेली बेसिसवर हेच करायला लागतं. हो, तेच म्हणून म्हणलं. त्या पेशंटला तेवढं एम्पथी दाखवायची त्याची काळजी घ्यायची. त्याच वेळेला घरी जाऊन आपल्या मुलाचा अभ्यास घ्यायचा किंवा काहीतरी टीव्ही बघायचा किंवा सिनेमाला जायचं हेही करायला लागतं. तर हे आणि स्वतःकडे पण लक्ष द्यायचं. अगदी ऑफकोर्स. तर हे डॉक्टर मी एकटाच नाही असा सगळे तुम्ही आज इथे बसला म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात विचारतो. कौतुक यासाठीच वाटतं की तुमची मानसिकता ही त्या पद्धतीने जी जडणघडण झालेली आहे तर त्या माध्यमातून खरंच कौतुकास्पद गोष्ट. खूप लोक करतात आणि सवयीने जमतं. कारण म्हणजे त्यासाठी हॅट्स ऑफ टू यू. पुढचा असा प्रश्न आहे की एकदा कॅन्सर सपोज माणसाला आयडेंटिफाय झाला किंवा तो डायग्नोज झाला तर तो अर्ली स्टेजला झाला तर ठीक आहे. पण साधारण दुर्धर कुठल्या मिडल स्टेजला आपण त्याच्यावर काम केलं आणि तर माणसाचं आयुष्य बऱ्यापैकी एक्सटेंड होऊ शकतं. चांगला प्रश्न आहे. कसं आहे की कॅन्सरचे जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो आणि आम्ही कॅन्सरचे पेशंट बघतो तर सगळेच पेशंट काही अर्ली नसतात. सगळेच पेशंट्स काही ट्रीटमेंट घेण्याच्या अवस्थेत सुद्धा नसतात. तर असं आहे की टू क्युअर अ फ्यू, टू केअर फॉर ऑल अँड टू कम्फर्ट ऑल. हो, असं आमचं ब्रीदवाक्य. क्या बात. की जेवढे शक्य तेवढे एफर्ट्स घेऊन जे होतील ती माणसं बरी करायची
पण केअर आणि कम्फर्ट हे सगळ्यांना मिळावं याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे जेव्हा आजार अशा अवस्थेत असतो की तो बरा होईल असं वाटत नाही, तेव्हा कमीत कमी त्या माणसाची काळजी घेणे, त्याला वेदनामुक्त ठेवणे, त्याला न्यूट्रिशन त्याचं बघणे, त्याच्या काही जखमा असतील तर त्याची शुश्रूषा करणे, या गोष्टींकडे लक्ष देतं. त्याला एक वेगळी ब्रांच आहे, त्याला पॅलिएटिव्ह केअर असं म्हणतात. अच्छा. आणि ज्यांचा आजार खूप वाढलेला आहे, पसरलेला आहे किंवा उपचार सगळे थकले जातात, अशा लोकांना पण काही काही काळामध्ये, त्यांच्या शेवटच्या काळामध्ये रिलीफ मिळावा याच्याकरता ते असतं. आणि अजून एक गंमत अशी आहे की काही उपचार पद्धती अशा निर्माण झाल्या जातात ज्याच्यामध्ये इम्युनोथेरपी आहे किंवा टार्गेटेड थेरपी आहे. अच्छा. काही छोट्या छोट्या इंजेक्शन्सच्या किंवा काही गोळ्यांच्या आधारे ॲडव्हान्स कॅन्सरमध्ये सुद्धा सिग्निफिकंट जास्ती वेळ मिळू शकतो, महिन्यांमध्ये म्हणू आपण, किंवा क्वचित प्रसंगी वर्षांमध्ये सुद्धा वेळ मिळू शकतो सर्व्हाइव्ह करण्यासाठी. त्या कधी कधी त्या उपचार पद्धती महाग असतील, त्या औषधं कधी महाग असतील, आणि सर्वच कॅन्सरला ते उपलब्ध असतात असं नाही. पण काही ठराविक कॅन्सरला आणि काही ठराविक पेशंट्समध्ये अशा काही उपचारांनी ॲडव्हान्स कॅन्सरमध्ये सुद्धा आयुष्य थोडं थोडं वाढलं जाऊ शकतं. शेवटी प्रश्न येतो क्वालिटी आणि क्वांटिटीचा. बरोबर. की क्वांटिटी आहे पण क्वालिटी नाही, असं आयुष्य फारसं उपयोगाचं नाही. क्वालिटी असतानाच आयुष्य जेवढं मिळालं, कमी मिळालं तरी चालेल, पण ती क्वालिटी चांगली राहिली पाहिजे. अर्थात हे प्रत्येकाच्या हातात नसतं, पण प्रयत्न तो असतो. मला एक असं विचारायचं की कॅन्सरवर आपल्या देशामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेलं आहे. म्हणजे टाटा रिसर्च सेंटर हे त्याचं एक मोठं अद्ययावत उदाहरण आहे. तर भारतामध्ये असे अनेक संस्था आहेत की जिथे या प्रकारचं ॲडव्हान्स संशोधन होत असतं, का फक्त लोकांना ऐकून टाटा रिसर्च सेंटर माहिती आहे हे एवढं एकच आहे भारतात? आपण असं म्हणूया की गेल्या 20 वर्षामध्ये किंवा गेल्या 25 वर्षामध्ये सरकारने योग्य धोरण अवलंबल्यामुळे कॅन्सरच्या उपचारासाठी अवेलेबल असलेली उपकरणं, हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि वाढत चाललेलं आहे, विच इज अ गुड थिंग फॉर द सोसायटी, की समाजाकरता हे आवश्यकच आहे. हो. आपण बघतो की अमुक ह्याला कॅन्सर झाला, तो त्याने अमेरिकेत जाऊन उपचार घेतले, तमुकला झाला त्याने कुठेतरी परदेशी जाऊन उपचार येणारच होतो त्याच्यावर. तर तसं आज आपण अभिमानाने म्हणू शकतो की भारत देशामध्ये बऱ्याचशा मेजर शहरांमध्ये जगामध्ये कुठेही होतील असे उपचार उपलब्ध आहेत. आणि अगदी मी जर असं म्हणलं की पुण्यामध्ये उपलब्ध आहे असं म्हणलं तरी फार वावं ठरणार नाही. एखाद दुसरं असं असेल की जे उपकरण आपल्याकडे उपलब्ध नाही, पण ते सुद्धा देशामध्ये एकाच ठिकाणी किंवा 2 ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून पुण्यात नाही. पण पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट जी जगात चांगली पॉसिबल आहे. म्हणजे मी एक बोलता बोलता प्रश्न मगाशी आपल्याला विचारला होता की जे सेलिब्रिटीज असतात, आता उदाहरणार्थ युवराज सिंग आपला देशातला नामवंत क्रिकेटपटू असेल किंवा अभिनेत्री सोनाली बेंद्रे असतील, या लोकांना कॅन्सर झाले. त्याच्याबरोबर अनेक सेलिब्रिटीज अभिनेता क्षेत्रात खेळाडूंना झाला, पण त्या लोकांनी परदेशात जाऊन उपचार घेण्याचं प्राधान्य दिलं. तर म्हणजे आपल्या देशातल्या वैद्यकीय सेवेवर थोडासा अविश्वास दाखवला किंवा ती तेवढी केपेबल नाही अशी भावना लोकांमध्ये, म्हणजे हाय सोसायटीमध्ये आहे, किंवा अजून तो ट्रेंड आहे की काही भारतात अजून तसं नसेल किंवा आपण त्या पद्धतीने कॉम्पिटेबल नसू, असं काही वातावरण आहे? नाही, टू बी फेअर टू देम, आय थिंक त्यांना बाहेर जाऊन ट्रीटमेंट घेण्यामध्ये वेगळी कारणं असतील. त्यांना इथे त्रास होणार, लोक येऊन त्यांना ॲज अ सेलिब्रिटी म्हणून. वैद्यकीय काही फरक नाहीये. काही इनफॅक्ट आपण जे ट्रीटमेंट करतो तीच बाहेर होते, बाहेर ट्रीटमेंट करतो तीच आपण करतो. आपल्याकडे लोक शिकायला येतात, बघायला येतात, कॉन्फरन्समध्ये चर्चा होते, आपली लोक पण ते जाऊन करतात परदेशी जाऊन. त्यामुळे काही असा फरक उपचारांमध्ये, उपकरणांमध्ये, काही कुठल्या गोष्टी, औषधांमध्ये काहीही फरक नाही. इनफॅक्ट एक औषध सुरू झालं आणि ते रेग्युलेट झालं, अमेरिकेच्या एफडीएने ते ऑथराईज केलं की इंडियामध्ये पण ते ऑथराईज करू, काहीच प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये आर्थिक हा विषय खूप मोठा आहे. म्हणजे गरिबांना तर बऱ्यापैकी ते परवडत नाही, पण सर्वसाधारणपणे इतर जे आजार आहेत त्यांच्यापेक्षाही कॅन्सरवरची औषधं आजही तेवढी महाग आहेत. तर त्याच्यामुळे लोक शक्यतो उपचार कंटिन्यू ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं थोडंसं मागे पडतात किंवा त्याच्यावर थोडंसं पुढे जास्त काम करता येत नाही आर्थिक मर्यादा असल्यामुळे. तर अशा काही स्कीम्स म्हणण्यापेक्षा अशा काही औषधांची आता भारतामध्ये पण प्रचलित झालेत का, की ज्या माध्यमातून सर्वांना परवडेल असे काही उपचार किंवा इंजेक्शन्स किंवा केमोचे टेक्निक्स हे आलेत आणि त्याच्यातनं लोकांना रिलीफ मिळू शकेल? हे तुमच्या माध्यमातून मला लोकांना आपण एक 2 भागामध्ये हा प्रश्न घेऊया. पहिलं म्हणजे काय की सरकार, आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या लेवलचे हॉस्पिटल्स आहेत. अगदी प्राथमिक उपचार केंद्रापासून, जिल्हा रुग्णालयापासून, गव्हर्नमेंट सिव्हिल हॉस्पिटल पासून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्स, अशी गव्हर्नमेंटची साखळी आहे. गव्हर्नमेंटचे स्वतःचे स्पेशलाइज्ड कॅन्सर ट्रीटमेंट किंवा कुठल्या दुसऱ्या आजाराची ट्रीटमेंटचे सेंटर्स आहेत की जिथे उपचार अतिशय माफक दरामध्ये किंवा मोफत सुद्धा होऊ शकतात. तर तिथे गर्दी खूप असते, पेशंटची संख्या खूप आहे, वेटिंग खूप आहे, पण तिथे उपचार मोफत होऊ शकतात. अच्छा. दुसरं आपण जर म्हणलं जे भारतामध्ये, मध्ये मी डिस्टर्ब करतो,
तर तेवढ्याच क्वालिटीचे उपचार गव्हर्नमेंटच्या 100%. आता आम्ही गव्हर्नमेंटमधून शिकून बाहेर आलो. हो आम्ही निश्चित. शेवटी आता शिकलो जे सगळं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्या पुढे अजून शिकलो, सगळं गव्हर्नमेंटमध्ये शिकलो. त्यामुळे तिथे उपचार चांगले नसते तर आम्ही चांगले कसे झालो असतो. नाही निश्चित. पण भारतामध्ये प्रायव्हेट सेक्टर मेडिसिनमध्ये खूप पॉवरफुल आहे. त्याचं कारण गव्हर्नमेंट सेक्टर कमी पडतो. म्हणजे पॉप्युलेशनच एवढं आहे की सगळ्यांना केटर करू शकत नाही. म्हणून प्रायव्हेट सेक्टर सुद्धा तेवढ्याच हिरिरीने उभा आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आपण म्हणू समाजाभिमुख हॉस्पिटल्स आहेत, वेगवेगळ्या सरकारच्या स्कीम्स आहेत, वेगवेगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या स्कीम्स आहेत, अनेक ठिकाणी चॅरिटेबल कमिशनरनी काही आखून दिलेले नियम आहेत. त्याच्याप्रमाणे कुठं ना कुठंतरी पेशंटला काही ना काही प्रमाणात आर्थिक मदत होते, उपचार स्वस्त होतात आणि त्याचे उपचार चांगले होऊ शकतात, चांगले पेशंट बरे होतात, औषधं घेतात, सगळं होतंच. आणि तिसरा मुद्दा जो आहे की कुठल्याही औषधाचं एक पेटंट असतं. बरं. की समजा एखाद्या अमेरिकन कंपनीने एक कॅन्सरवरती चांगलं औषध शोधून काढलं आणि ते 10 लाख रुपयाला विकायला सुरुवात केली भारतामध्ये, तर ते 4 वर्षांनी किंवा 5, तिथं काय असेल 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, ते पेटंट नियमाने एक्सपायर होतं आणि मग दुसरी कुठलीही कंपनी ते ते बनवू औषध बनवू शकते. आणि तसं जेव्हा होतं तेव्हा त्या औषधाची किमती खाली येतात. कारण अच्छा. त्याच्यात कॉम्पिटिशन वाढते, कुठलीही कंपनी बनवू शकते आणि चांगल्या कंपन्या भारतामध्ये अनेक चांगल्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत की ज्या अशी औषधं बनवतात. तर या या प्रोसेसनी ही औषधं इव्हेंच्युअली सगळ्यांना अफोर्डेबल होऊ शकतात. होऊ शकतात. एक असा प्रश्न आहे की कॅन्सरवर उपचार करून एखाद्या माणसाने ट्रीटमेंट घेतली आणि तो साधारण बरं होण्याच्या दिशेने निघाला किंवा बरा झाला असं आपण म्हणू शकतो. तर त्यानंतर त्यांनी या प्रकारच्या गोष्टी परत आपल्या शरीरामध्ये उद्भवू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, कुठल्या टेस्ट केल्या पाहिजेत किंवा त्याची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, वार्षिक, 6 महिन्यांनी किंवा काय? तर कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये जसं ऑपरेशन आहे, केमोथेरपी आहे, रेडिएशन आहे, तसं अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉलोअप आहे. हो. तर फॉलोअप हा आपण असं म्हणतो कॅन्सरची जी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे किंवा आयुष्य अपेक्षमानता जी आहे ती आपण 5 वर्षाची म्हणतो. म्हणजे आपण मगाशी जे स्टेज म्हणलो की 1, 2, 3, 4, तर आपण कसं मोजतो की एखादा कॅन्सर किती सिव्हिअर आहे, तर आपण स्टेजेसप्रमाणे त्या माणसाची 5 वर्षाची लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे हे आपण मोजतो. अच्छा. तर स्टेज 1 मध्ये फॉर एक्झाम्पल 5 वर्षाची लाईफ एक्सपेक्टन्सी 90% वर असेल किंवा 95% वर असेल. दुसरी स्टेज 4 मध्ये ती 15-20% वरती येते. बरं. त्यामुळे प्रत्येक माणसाने की ज्याचा कॅन्सरचा उपचार झालेले आहेत किंवा कॅन्सर निदान झालं आणि उपचार झाले ते पुढे फॉलोअप करणं आवश्यक आहे. आणि हे फॉलोअप 5 वर्षापर्यंत जनरली चालतं. काही स्पेसिफिक कॅन्सरमध्ये जास्ती पण चालतं. ओके. तर 5 वर्षामध्ये मग आपण सुरुवातीचे 2 वर्ष जास्ती इंटेन्सली फॉलोअप करतो. मग हळूहळू आपल्याला जेव्हा लक्षात येतं की आता काही होत नाहीये तेव्हा तो आपण कमी फॉलोअप करतो किंवा फ्रिक्वेन्सी कमी करतो. सुरुवातीला दर 3 महिन्यांनी, मग दर 4 महिन्यांनी, मग दर 6 महिन्यांनी, मग दर वर्षातून एकदा असं आपण फॉलोअप करतो. याच्यामध्ये मग आपण क्लिनिकल एक्झामिनेशन की त्या पेशंटची सर्वसाधारण तपासणी, त्याच्या ऑपरेशन किंवा कुठला कॅन्सर होता याच्या निगडीत काही रक्त तपासण्या असतील तर त्या, आणि त्याच्या निगडीत काही स्कॅनिंग असेल तर ते. अच्छा. असं आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअलाइज करतो, ते कॅन्सरप्रमाणे बदलतो, पेशंटप्रमाणे ते बदलतं. आणि आपण मगाशी म्हटलं जसं की जी हेल्दी लाईफस्टाईल आहे ती ठेवणं तर आवश्यक आहेच. हो बरोबर. त्यामुळे एखाद्या माणसाला तोंडाचा कॅन्सर झाला आणि तो परत तंबाखू खायला लागला तर चुकीचं आहे. हो. किंवा एखाद्या माणसाला लाईफस्टाईलमुळे काही एखादा आजार झाला आणि त्यांनी ती लाईफस्टाईलमध्ये बदल केला नाही तर त्याला प्रॉब्लेमच येईल. बरोबर. तसं ते आहे. आतापर्यंत तुम्ही याच्यावर इतकं भरभरून भाष्य केलं, तर तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रात काम करताय, तर असे काही तुम्हाला अनुभव आलेत का की एखादा पेशंट अगदी बऱ्या होण्याच्या मार्गावर होता, तुम्हाला वाटलं की जिंकलोय आपण आणि आपण याला पुढे व्यवस्थित करू शकतो, किंवा अशा वेळेला त्या माणसाच्या काही चुकांमुळे त्याचा परत पुढे प्रॉब्लेम झाला, किंवा एखादी हातातली गेलेली केस होती की तुम्ही म्हणालात नाही हेच मेडिकल सायन्स, इथं आपण थोडंसं शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नाही, परंतु त्या माणसाच्या जिद्दीने किंवा तुमच्या स्वतःच्या मेहनतीने आणि औषधोपचारांनी असे काही पेशंट्स बरे. मी का प्रश्न विचारतोय की ज्या लोकांनी तुमचा सल्ला, अर्थात म्हणजे त्या डॉक्टरांचा सल्ला नाही मानला तर भविष्यात त्यांना पुढे त्याचं काय किंमत मोजावी लागते हे कळावं, आणि ज्या लोकांनी अपेक्षा सोडली त्या लोकांनी सुद्धा डॉक्टरांवर विश्वास ठेवून जर योग्य ते उपचार चालू ठेवले तर त्यातनंही जादू निर्माण होऊ शकते आणि माणसं पुढे आपलं आयुष्य छान पद्धतीने जगू शकतात. या दोन्ही पद्धतीच्या लोकांना काहीतरी आपल्याला संदेश देण्याच्या दृष्टिकोनात तुमच्या माहितीत इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत काही उदाहरणं असतील तर तसं सांगा. नावं अपेक्षित नाहीत. आता असं आहे की विचार केला गेला तर केवढे शेकडो पेशंटची हो, अगदी. गमती आठवतात. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. मला पेशंट तुम्ही पण म्हणजे विचारलं असेल कदाचित की बरेच पेशंट्स माझ्याकडे येतात जे एकदम अदरवाईज हेल्दी असतात आणि चान्सनी त्यांना कॅन्सर झालेला असतो
आणि ते म्हणतात की आत्तापर्यंत आम्ही कधी हॉस्पिटल आलो नाही, आम्ही कधी काही व्यसनं केली नाहीत, आम्ही शाकाहारी आहोत आणि असं तसं, आणि कॅन्सर झाला मला. तर तसं आहे. किंवा काही लोक म्हणतात की ह्यांचा ॲटिट्यूड खूप छान आहे, खूप पॉझिटिव्ह आहे, ते खूप त्यांना जगायची एनर्जी, म्हणजे चांगले होतीलच ना. तर या गोष्टींनी काय होतं की तुमची कॅन्सरची कडे बघायची दृष्टिकोन बदलतो बघायचा. तुम्ही कॅन्सरची ट्रीटमेंट चांगली घेऊ शकता, ती घेतानाचा तुमचा अनुभव चांगला राहतो. पण पर से पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी तुमचा कॅन्सर बरा होईल असं नाहीये. पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवण्याने तुमचा सगळा जो प्रवास आहे तो चांगला होईल. चांगला होऊ शकतो. हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर. तर एक गंमत अशी आठवते मला की काही लोकांना असं असतं की भीती खूप असते. त्यामुळे एक तरुण अशी एक स्त्री होती, साधारणतः 30 वर्षाची असेल. तर ती माझ्याकडे आली. ती म्हणली माझ्या स्तनामध्ये गाठ आहे आणि ती गेले 5 वर्ष गाठ आहे माझ्या स्तनामध्ये. मला माहिती आहे ते कॅन्सर आहे आणि मी मरणारच आहे मला माहिती आहे, म्हणून मी त्याला काहीच केलं नाही. अरे बापरे. तर मी तिची तपासणी केली आणि एक छोटी बायोप्सीला ती तयार झाली. ती बायोप्सी केल्यानंतर जसं आपण मगाशी म्हणलो की स्तनामध्ये पण अनेक प्रकारच्या गाठी असतात अगदी बरोबर. आणि ती एक वेगळ्या प्रकारची गाठ होती, फायलॉइड ट्यूमर ज्याला म्हणतात, की जे मोठे 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 होतात, कॅन्सरसारखे वाटतात पण कॅन्सर नसतात. पण या मुलीने दुर्लक्ष केल्यामुळे अज्ञान आणि भीतीपोटी तिचं ट्यूमर एवढा वाढला होता की तिचं स्तन काढून टाकायला लागलं. ती बापरे. म्हणली मी लग्न पण केलं नाही, मला माहिती आहे मी मरणार आहे, मला कॅन्सरचं आहे, पण हे त्रास होतो तुम्ही काहीतरी बघा. तर सुदैवाने तिचं रिकन्स्ट्रक्शन करता आलं, ती पुढे चांगली झाली. तर एखाद्या गोष्टीची अत्यंतिक भीती किंवा अत्यंतिक दुर्लक्ष किंवा काय म्हणतो गैरसमज असं झाल्यामुळे नुकसान स्वतःच होऊ शकतं, याचं हे उदाहरण. बरोबर. दुसरं म्हणायचं झालं तर एक पेशंट माझ्याकडे होता, ज्याला तरुण पेशंट 40-45 वर्षाचा, त्याला जिभेवरती एक अल्सर झाला. तर त्याला म्हटलं, आणि तो कॅन्सरसारखी सगळी लक्षणं होती, जे एक MRI केला तर सगळं कॅन्सरसारखंच वाटलं. तर म्हणलं हे काढून टाकायला लागेल, आपण बायोप्सी करून कन्फर्म करू, त्याचं ऑपरेशन करायला लागेल. थोडंसं जीभ काढल्याने थोडंसं स्पीचमध्ये खाण्यामध्ये थोडंसं वैगुण्य राहील, पण ते ॲक्सेप्टेबल आहे, चांगलं होईल सगळं. हो म्हणला, बघतो, घरी लग्न आहे, अमुक आहे तमुक आहे, असं करत तिने 2-3 महिने तो आला नाही माझ्याकडे. 2-3 महिने परत आला आणि मग तेव्हा तो आजार दुप्पट झालेला होता. म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये तो जास्त स्प्रेड होऊ शकतो. कारण तो वाढायला लागला, लक्षात यायला लागला एकदा की त्याचं मग स्पीड जो वाढण्याचा आहे त्याच्याप्रमाणे तो वाढत होता. तर 2 महिन्यात त्याचा आजार मोठा झाला. मग तो म्हणला नाही आता तुम्ही काय म्हणाल ते करू आपण. मग त्यांनी सगळी ट्रीटमेंट केली आणि सगळं केलं, पण तो आजार मोठा होण्याची त्याला वाट बघायला लागली आणि त्याच्यामुळे त्याचे डोळे उघडले की हा आजार मोठा होता, म्हणजे डॉक्टर म्हणतात ते बरोबर आहे. बरोबर. काय डॉक्टरवरचा अविश्वास किंवा सिस्टीमवरचा अविश्वास की डॉक्टर काय ऑपरेशन सांगतात किंवा काय आहे ना, उगाच ऑपरेशन करायचं माझं किंवा नाहीच आहे असं. आता कुठला डॉक्टर हा उगाच काहीतरी करेल, बरोबर. कुठला डॉक्टर हा विनाकारण ऑपरेशन करेल. 99% डॉक्टर हे चांगलेच असतात. ऑपरेशन करणारे डॉक्टर तर अजून असं म्हणू की कुठल्याही ऑपरेशनला विचारपूर्वकच करतात ऑपरेशन. कारण ऑपरेशन केलं की काही प्रॉब्लेम झाला की तुम्हालाच फेस करायला लागतं. पण ऑपरेशनची भीती आणि डॉक्टरवरचा अविश्वास त्याच्यामुळे त्याचं असं झालं. आपण अजून एक उदाहरण मला आठवतंय की ज्याच्यामध्ये तू मगाशी म्हणलास तसं की आपल्याला वाटतं एक होईल आणि होतं वेगळंच काहीतरी. तर आमचं असंच एक पेशंट होते, साधारणतः 60चे होते. छोटंसं त्यांना जिभेवरती कॅन्सर झाला. बरं. काहीतरी त्यांना दाट टोचत होता किंवा असं काहीतरी कारण झालं आणि छोटासा कॅन्सर झाला. तर आम्ही त्याचं ऑपरेशन केलं, तो बरा झाला. कॅन्सर इतका अर्ली होता की त्याला अजून काही ट्रीटमेंटची पण आवश्यकता नव्हती. आम्ही रेडिएशनच्या डॉक्टरना पण दाखवून घेतलं आणि मग ओके वाटलं, काही नाही. 1 वर्षात त्यांना परत तिथेच आजार झाला. बापरे. असं परत त्याच ठिकाणी असं होऊ शकतं. आता आम्हाला वाटताना असं वाटलं की अरे आपण हा स्टेज 1चा आजार ट्रीट केला, स्टेज 1चा आजार चांगला होतो, पेशंटला कॅन्सर परत यायला नाही पाहिजे. 1 वर्षात त्यांना परत तिथं आजार आला. बरं. त्यांना समजावून सांगितलं की हा असा आजार आलाय बाबा तुम्हाला आणि आहे असं खरंच. त्यांनाही पटलं ते आणि परत ऑपरेशन करायचं असं तर परत ऑपरेशन आम्ही केलं, अजून थोडा मोठा भाग काढला जिभेचा. मग यावेळेला त्यांना रेडिएशन दिलं आणि सगळं ओके झालं. मग ते फॉलोअप करत होते. 2 वर्षांनी त्यांना परत आजार झाला. बापरे. याही वेळेला तो आजार लोकलाइज होता. याही वेळेला ते म्हणले ओके तुम्ही म्हणाल तसं करू आपण डॉक्टर. आम्ही थोडंसं अजून मोठं ऑपरेशन त्यांचं केलं आणि त्याच्यातून सुद्धा ते बरे झाले, खायला लागले. त्या ऑपरेशनला पण जवळजवळ 2 वर्ष झाली. त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका मला आता आली. तर सुरुवातीला वाटलं अर्ली आजार आहे, पण तो मोठा झाला, परत आला, परत ट्रीटमेंट केली, अजून आला, परत ट्रीटमेंट केली. पण डॉक्टरवरचा विश्वास त्याच्यामुळे आणि पेशंट कन्सिस्टंटली मॅटर राहायला त्याच्यामुळे तो चांगला झाला. आता या गोष्टीला 5 वर्ष झाली आणि शेवटचं ऑपरेशन होऊन सुद्धा 2 वर्ष झाली. आता बघू पुढे काय होते. पण प्रत्येक वेळेला आपण 100 पैकी 100% वेळेला सांगू शकत नाही की असंच होणार आहे. बरोबर. काहीतरी वेगळं पण होऊ शकतं. तसं उलटं उदाहरण म्हणजे माझ्याकडे एक पेशंट होती जिच्या
जिला मोठं ब्रेस्ट कॅन्सर होतं. तर त्या काळी म्हणजे जो 15-16 वर्षापूर्वी आम्ही ऑपरेशन पहिलं करायचो. आता आम्ही बऱ्याच पेशंटना किमोथेरपी आधी देतो. पण ही खूप जवळजवळ 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की मोठा ब्रेस्ट कॅन्सर आणि पेशंट पण म्हणले मला काय करायचं नाही, मला ऑपरेशनच करायचं आहे. तर ऑपरेशन केलं आणि तिथं एक म्हणणं होतं की अमुक वेळेमध्येच माझं ऑपरेशन करा, या सकाळी 10 ते 12च्या मध्येच करा. म्हणजे थोडक्यात त्यांचं अध्यात्म किंवा धार्मिक काहीतरी तिथे राहू काल म्हणतात काही साऊथचे लोक. तर त्या वेळात माझं ऑपरेशन करू नका तुम्ही, तेवढं फक्त टाळा. आम्ही तेवढं केलं मॅनेज. त्या पेशंटचं ऑपरेशन झालं. त्या पेशंटचा खूप मोठा आजार होता. म्हणजे आपण म्हणू स्टेज 3च्या अगदी भरपूर मोठा प्रमाणात आजार होता. पण ती पेशंट, आणि आता अशा पेशंटना आपण मगाशी म्हटलं असं की जसं स्टेज वाढतं तसं कॅन्सर पडण्याची शक्यता जास्त असते. पण या पेशंटचा आम्ही 5 वर्ष फॉलोअप घेतला, 7 वर्ष फॉलोअप घेतला. ती पेशंट चांगली झाली. तिने ट्रीटमेंट घेतली, तिने किमोथेरपी घेतली, तिने रेडिएशन घेतलं, तिने फॉलोअप केला आणि ती बरी झाली. तर कसं आहे की एखाद्या पेशंटचा रिझल्ट काय येईल हे डॉक्टरला तेव्हा माहीत नसतं. पण एखाद्या पेशंटसाठी बेस्ट काय करायचं की ज्यांनी रिझल्ट चांगला येईल हे डॉक्टरला माहिती असतं. बरोबर. तर मी पेशंटला हेच सांगतो. बरेच वेळेला कॅन्सर म्हटलं की पहिला प्रश्न येतो की मग किती जगणार मी, असा पहिला प्रश्न येतो. हो. जो स्वाभाविक आहे, पण तो स्वप्नाची त्या प्रश्नाची किंवा त्या विचारांची दिशा थोडी चुकली आहे. बरोबर. विचारांची दिशा अशी पाहिजे की मला कॅन्सर झाला आहे तर मी करू काय, किंवा मला काय करायचं आता, किंवा मला बेस्ट काय करायचं की जेणेकरून मी चांगला होईल, की मी चांगली होईल. त्यामुळे हे जेव्हा आपण थोडंसं विचार करतो आणि जेव्हा त्याप्रमाणे करतो प्लॅनिंग, तेव्हा चांगलं होतं. त्यामुळे याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे पेशंट आणि पेशंटचे जे नातेवाईक असतात, आजकाल डॉक्टरांना पण पेशंटच्या नातेवाईकांकडनं किंवा बऱ्याच वेळा अशा काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्रास होऊ शकतो. तर अशा वेळेला पेशंटच्या नातेवाईकांनी पण संयम बाळगून डॉक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे. मला असं वाटतं की कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे. तुम्ही Transparency पेशंटची ठेवून ऑनेस्टली राहायला, ट्रान्सपरन्सी ठेवलीत, पुरेशा धोक्यांची माहिती दिलीत. काही धोके जे अनफोर्सिड म्हणजे आपण त्याचं इमॅजिन करू शकत नाही असे पण धोके असतात, तेही सांगितलं. आणि पेशंट सुद्धा थोडंसं हळूहळू अनुभवी डॉक्टरवरती विश्वास बसतो. नवीन डॉक्टरवर कधी विश्वास बसत नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं एकदा तुम्ही सेकंड थर्ड ओपिनियन घेतलं, तुम्हाला बरं वाटलं, हा डॉक्टर आपल्याला चांगला वाटला, हॉस्पिटल चांगलं वाटलं, की मग विश्वास तुम्ही डोळे झाकून ठेवला पाहिजे. तसंच आहे ते. तर असं केलं की मग बरोबर होतं. मग अशी फार गैरसमजुती होत नाहीत. आणि प्रत्येक वेळेला कम्युनिकेशन करत राहणं महत्वाचं आहे. म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा, फॉलोअपमध्ये सुद्धा. आणि ते काही प्रमाणात पेशंटशी आणि काही प्रमाणात पेशंटच्या कुटुंबाशी हे निगडित आहे. तर सर, तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात, अत्यंत मौल्यवान माहिती दिलीत. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर आज इतकी साधक बाधक चर्चा झाली. लोकांच्या मनात समज, गैरसमज आणि भीती, जसं सरांनी शब्द वापरला तसा भीती आणि गैरसमज या दोन्हींचं मिश्रण असतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला लोक उपचार घ्यायला थोडासा डिले करतात किंवा थोडासा मागे सरकतात. अशा वेळेला त्याचे जे काही परिणाम होतात त्याचं पण त्यांनी उदाहरण आज आपल्याला माहिती दिली. तर शक्यतो माझी अशी देवाकडे प्रार्थना की तुमची गरज कोणाला पडू नये. म्हणजे शेवटी तुमचा जरी व्यवसाय असला तरी लोकांच्या आरोग्याशी निगडीत गरज पडली तरी तो अर्ली स्टेजला तुमची गरज पडली की त्याच्यातनं लोकांची बरी होण्याची शक्यता जास्त असते. अशाच प्रकारचे रुग्ण आपल्याकडे, आता रुग्णांना आपण मर्यादा करू शकत नाही, पण फार लोकांना त्रास होऊ नये, कारण या प्रकारच्या रोगांना काय सामोरं जावं लागतं याची कल्पना सर्व लोकांना आहे. तर मी आज तुम्ही इथे आलात आणि इतकी उत्तम माहिती दिलीत. माझ्या मते आपल्या आजच्या एपिसोडमधनं बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी कळल्यात आणि त्या पद्धतीने लोक त्याचं काळजीपूर्वक अवलोकन करतील आणि तसं वागायचा प्रयत्न करतील. परत एकदा सर, तुम्ही माझ्या स्टुडिओमध्ये इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि अशाच पद्धतीने तुमची समाजाला सेवा जी घडते ती अशीच चालू राहो आणि तुमच्या हातनं अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. लोक हो, प्रत्येक वेळेला आपण वेगळे विषय आणि वेगळ्या गोष्टी घेऊन तुमच्या पुढे येत असतो. हा काहीसा अभ्यासात्मक एपिसोड आज आपण केलेला आहे. याचं लोकांनी ऐकून स्वतःवर एक थोडंसं अवलोकन करावं आणि आपल्या आजूबाजूचे जर कोणी लोक असतील ज्यांना अशा प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय तर त्यांनी अमित पारसनीस सर जे आहेत त्यांना नक्की संपर्क करा. ते मणिपाल सह्याद्री हॉस्पिटल आणि पूर्वी ते दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयाशी संबंधित होते. तर मी तुम्हाला हे एवढंच आव्हान करू इच्छितो की स्वतःची काळजी घ्या, स्वतःची तब्येत जपा आणि अशा प्रकारच्या रोगांपासून दूर राहण्याचा शक्यतो प्रयत्न करा. तर परत एकदा सर्वांचे आभार आणि परत भेटूया नवीन विषय आणि नवीन पाहुण्यासकट. धन्यवाद सर. आजचा विषय आपला संपला. थँक्यू व्हेरी मच. खूप धन्यवाद.